विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. परळी वैजनाथ तालुक्यातील हिवरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक बदलीच्या मुद्द्यावरून सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आले आहे. शिक्षक भादुदास गुडदे याच्या बदलीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत या प्रश्नावर ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. भादुदास गुडदे याची बदली तात्काळ रद्द करावी किंवा त्याच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन शिक्षकाची तातडीने नियुक्ती करावी अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि शाळेचे नियमित कामकाज पूर्ववत सुरू व्हावे यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा MB न्यूज. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी प्रियंका रवींद्र जोशी, MB न्यूज, परळी वैजनाथ. आज या ठिकाणी आपण पाहत आहात जवळपास आमच्या गावातील विद्यार्थिनी जे आहेत जवळपास 10 ते 20 विद्यार्थी शाळेला येताना सुद्धा आणि शाळेतून जाताना सुद्धा दररोज रडत आहेत. जर बघायला गेलं तर कुठलंही अर्ज निवेदन न देता सरांची डायरेक्टली तात्पुरत्या स्वरूपात बदली केली आहे. आमचा सर्व ग्रामस्थांचा तसंच विद्यार्थी ग्रामस्थांचीच इच्छा नाही तर अक्षरशः तुम्ही जर बघत असाल तर आमचे विद्यार्थी 2 दिवस झालं सलग रडताना दिसत आहेत. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बघू शकता. आमचं एवढंच म्हणणं आहे की अतिरिक्त जर असेल बाकी तालुक्यात सुद्धा असतील पण आमच्या गुडदे सरांची जी बदली झाली ते आमच्या ग्रामस्थांचंच नाही तर विद्यार्थ्यांचं सुद्धा मनातून इच्छा नाही की त्यांची बदली व्हावं. जवळपास या मुली बघत आहात तुम्ही 2 दिवस झालं दररोज शाळेला येताना आणि जाताना कंटिन्यू रडत आहात. तर आमची एवढीच मागणी आहे की आमचं BO ऑफिसनं लवकरात लवकर म्हणणं ऐकावं आणि आम्हाला रिप्लाय द्यावा. आमची अपेक्षा आहे. जवळपास 2 दिवस झाला आम्ही संपर्क करत आहोत पण आम्हाला संपर्क त्यांच्यासोबत होत नाही. कुठलंही त्यांच्यासोबत मेसेज कॉल होत नाही. त्यांनी याची दखल घ्यावं आणि लवकरात लवकर आमची शाळा सुरळीत व्हावं एवढीच आमची इच्छा आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं. जोपर्यंत याचा तोडगा निघत नाही आणि आम्हाला रिप्लाय येत नाही तोपर्यंत शाळा ही कायमस्वरूपीची बंद राहील. आम्ही कुलूप टाकलेला आहे शाळेला. जवळपास सर्व ग्रामस्थ आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी मित्रांनी जर बघितलं विद्यार्थी जे आहेत त्या 2 दिवस झालं रडत आहेत. याचा तोडगा निघत नाही तोपर्यंत शाळा बंद राहील आणि कुलूपच राहील.